नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. सकाळचे 11 वाजायला आलेत. आपण चाललो आहे संगमेश्वरला. तर संगमेश्वरला जायच्या अगोदर थोडीशी आपली सबस्क्रायबर फॅमिली आली होती, खास दापोलीवरून. म्हणजे ते आलेले इथे आपल्या दुर्गवाडीमध्ये. तर त्यांच्याशी थोडं बोलत बसलेलो आणि आता संगमेश्वरला जायचं आहे. तर नागेश आहेत, त्यांचं गाव आहे पालगड, दापोली. त्याला छान वाटलं आलात ते. नक्कीच नक्कीच एवढा कंटिन्यू राहा. होय होय, नमस्कार. शुभेच्छा तुमच्या सोबत आहेत. नक्की नक्की. थोडा वेळ बोलत बसतो. आता आम्ही पण संगमेश्वरलाच जातो आहे. चला भेटू. आला त्या पट्ट्याला तर या, मधून शॉर्टकट नाही आपण. होय होय चालेल, बाय. चला आपण पण आता निघूया. ते कुठे संगमेश्वर गाठायचं आहे की फणसवणे जायचं आहे ना? हा इकडून. गणपती बाप्पा. ही पूर्ण कापाची वाडी, शृंगारपूर गावचीच वाडी आहे. चला, प्लॅनमध्ये थोडासा चेंजेस झाला आहे. आम्ही संगमेश्वरला नाही जात आहे. जे काय मच्छी चिकन घ्यायचं ते नायरीमधून घेऊ. सध्या आलेलं आहे आम्ही फणसवण्यामध्ये. हा पूर्ण फणसवण्याचं मार्केट. तर इथे वडापाव घ्यायचा आहे. वडापाव खायचा पण आणि घरी जरा पार्सल वगैरे घेऊ आणि मग नायरीमध्ये जाऊ. जाता जाता रोहितला पण भेटू. रोहित पण बोलला वडापाव घेऊन ये. रोहितला भेटतो आणि तिथून नायरीत जाऊ. ते काय इकडे राईट बाजूला गेलं की संगमेश्वर आहे. हा पूर्ण फणसवण्याचा छोटासा मार्केट. आणि इकडे डाव्या बाजूला उमरे कळंबसते. तर इथे रामदास भाईचा वडापाव आहे. वडापाव खाऊया. चला या वडापाव खायला, या वडापाव खाऊया. आणि पार्सल पण न्यायचे आहे जरा. पार्सल पण घरी पण न्यायचे आहेत. बायको म्हणते वडापाव पाहिजेत. मग वडापाव पाहिजे. हां, म्हणून तर आज आलो संगमेश्वरला. बोललो जाता येतं नाही, पण संगमेश्वर तुमचं कॅन्सल झालं. असो या. छान आहे ना, चांगलं असतं वडापाव. मिसळ वगैरे ते मिळून जाते. चहा, कॉफी, बटाटा भजी, कांदा भजी, सगळ्या गोष्टी मिळतील. फणसवण्यात आला तर इथे खावा. म्हणजे टेस्ट तर आहे बऱ्यापैकी. आम्ही येतो तेव्हा खातो इथे. चला आता वडापाववर तुटून पडूया. वडापाव खायला आलात? एकटेच आलात? अरे तुम्ही पण आहात काय? मस्त एकदम. मी इथंच आहे 1 तारखेपासून. हो, रोहित आलाय. आता भेटला रोहित. आता वडापाव घेऊन ये. वडापाव नेत होतो त्याला. तुम्ही पण घेताय? घ्या. आता मी आता प्रेमान 2 घेतलेत. तुम्ही 4 घ्या. पाव येतील तर बराच वेळ झाला. नाही, इथेच आलो. वडापावच खायला आलेलो. आता नायरीच जायचं आहे बाजारात. नाही ना. चला वडापाव खाऊन झाला आहे. पार्सल पण घेऊन झालं आहे. घरी पण घेतला आहे आणि रोहितसाठी पण घेतला आहे. तर रोहितला चालती चालती भेटूया. चालती चालती म्हणजे पटापट. आणि मग नायरीत जाऊया. नायरीत थोडं 2-4 जणांचं चिकन आहे, मच्छी आहे, सगळं घ्यायचं आहे. चला कारबटलेमध्ये आलो आहे. चला मग चिकन घ्या. मग आलो तोपर्यंत चिकन घ्या. हां, ते आणि पमे गेलेत नायरीमध्ये. आम्ही थोडा वेळ 5-1 मिनटं भेटतो त्याला आणि आपण पण लगेचच निघू. कारण दुपारला चिकन शिजलं पण पाहिजे. आमचं नाही आहे, कारण काल मासे आणले होते ते आहेत घरी. पण भरपूर जणांचे ऑर्डर आहेत आणि खालचा प्लॅन आहे त्याचे बांगडे वगैरे पण न्यायचे आहेत. रोहित आता घरी आहे काय माहिती. आमच्याला सुकत आहेत. रोहित, हो रोहित आहे का घरी? कुठे गेला? घरात नाही गेला? कुठे आता होता भेटला तेव्हा. बाहेर रस्त्यावर मगाशी भेटला. बोलला घरीच आहे मी. काय माहिती. वडापाव देव. वडापाव बनला दिला. बोला वडापाव आण. तुला एक आणला, त्याला एक आणला. काका भेटले खाली, दोघं पण. ते पण आणतात वडापाव. जाऊ दे, मावला म्हणून सांग. चहा नको, आता नायरीत जायचं आहे. नायरीत भरपूर जणांचं चिकन न्यायचं आहे, मच्छी न्यायची आहे. म्हणजे खाली नव्हती. खाली नाही गेलेलं, फणसवण्यातच आलेला आम्ही. हां, फणसवण्यात वडापाव खाल्लेला आणि आलेला. चला मग. हां, अरे ते काय यायची होती गाडी ना, गाडीची गाडी जेवढी आली. तू वरती रस्त्यावर पण नाही कुठं. आता
काय माहिती बघतो संध्याकाळी मग वर यायला सांग नाही तर. चला रोहित काय घरी नाही, कुठे गेला काय माहिती. संध्याकाळी आला तर येईल वर. चला फायनली नायरीमध्ये आलेलं आहे. तर हे कामकर दादांचं दुकान, पुढे बाजार असतो. बाजार नाईरीतला सध्या लिमिटेड आहे, म्हणजे एवढी काय म्हणजे दुकानं पण नसतात आणि एवढी माणसं पण नसतात. आणि इकडे हे असलम दादाचं दुकान. सत्य आणि इकडेच असतील. का नमस्कार, मस्त एकदम. इकडे भाजी वगैरे आहे आणि इकडे मच्छी. दोघं करतायत, पैसे मोजतात की काय. हा मच्छी बांगडे नाही का हो? बांगड्याची ऑर्डर आली होती, संपले काय? बरेच होते सकाळी. इकडे संपले बांगडे, संपवले हो पूर्णच. बघा जरा आहेत काय, एकाची आले होते हो, गावालाच आहे तू. लस्सी 5 वाले रस्से. मग तुला 5 वाले रस्से 5 ओले आहेत. हा हो त्याच विचारतो कोणते नाही 2 वाय नको, 5 वाले जरा द्या. ह्याला नको आता. ह्या लस्स्या पेप्सी. ही लस्सी आहे, हां लस्सी आहे काय? मधुर मधुर हां मधुरवाली. साधन नाही करणे आहे पाठी मग नाही करणे घेतला ना काहीतरी. खाण्याला नको घ्या, हां तसं घ्या एक. हे पकड माझी पण. किती सत्याला कुठं आहे? लस्सी आहे काही. हां 6 घेतलेस ना? 5 घेतलं ना, 5च घेतल्या. 5 घेतलं ना. अजून एक द्या, राऊंड फिगर होईल ना. हो 30 रुपये दे. 5 ओले आहे, 136ला. दे बाबा पेप्सी. मस्त मधुर मधुर लस्सी. हो काय पेप्सी पिताय? आता चहा घेतली. चहा घेतली. काय रेकॉर्ड बाय द वे आमचे पोलीस पाटील नमस्कार. नमस्कार. सगळी कामं व्यवस्थित त्या पार पडतात. काय बोलताय? शूटिंग करताय? हां आलो खाली तर चालू केलाय कॅमेरा. होय लोकांना माहिती नाही. चालेल आता घरी चाललो की काय चिकन की मच्छी आहे? मच्छी काय भेटेल ती. मच्छी काय संपली, ती एकटीच येते, ती संपलं सगळं. नाही तर मग चिकन कर. चिकन कसं नमस्कार, काय बोलताय? आज धंदा तेजीत आहे ना? ईश्वराच्या कृपेने होय ना, बुधवार म्हटलं की पाहिजे हो. तुमच्या चाकरमान्याच्यावर अवलंबून आमचा कामधंदा आहे. होय ना, गावातली लोक खाणार नाही. आता काय चाकरमाय निघाले आता 1-2 दिवसात. असू द्या, काय हरकत नाही. म्हणजे आतमध्ये फ्लेवर आहे एकदम केसर. हां मस्त आहे, केसर फ्लेवर मस्त फ्लेवर आहे. संध्याकाळी परत येऊया ना? हां संध्याकाळ तर संध्याकाळी नाही. बाकी काय बोलताय? बाकी काय तुमचा आशीर्वाद. हे 2 लेग पीस पाहिजेत ना? 3 आहेत बाबा. 3 आहेत ना. काय बनवायला एक पिक्चर आहे? कटिंग आहे, कटिंग नाही. यायला पाहिजे खाली. काय स्पेशल? आता कमी पडणार आहे एक. आता ह्या दोघांना नाही नाही मी पण येणार, अर्धा खायचा. अजून एक पडेल का लेग पीस? सगळ्यांचं सगळं घेऊन झालंय. पेप्सी घेतलंय घरी आवणीसाठी वगैरे. चला काय मग बाकी बेस. चला बाय बाय, भेटू. मच्छी वगैरे घेऊन झाले, बांगडेच घ्यायचे होते, बाकीचं सगळ्यांचं चिकनच होतं. माझी निवडी देत असू आपली दे कांटा द्यायला होत्या ते काढ ना लवकर चल, मला गाडी कामाला आहे. आला हे कसं आहे? 300. मच्छी 100ला 5 बांगडे, 400ला टोल. बाकी बरंच होतं. चला निघाला तुम्ही? चला मला घ्या. इकडे शृंगारपूर कातुडी हा रोड गेला संगमेश्वर, आणि इथून आपण राईट मारला की आपलं गाव निवळी. हा राईट घ्यायचा निवळी. लिहिलं आहे बघा इकडे, निर्मळ ग्रामपंचायत निवळी. फायनली परत घरी आलो.
आता जरा जेवून घेऊ. दुपार झाली 1 वाजला काय रे? 12 साडेबारा तर झालेच असतील. जस्ट घरी आलो आहे. तर सकाळी ॲक्च्युली व्हिडिओ मी एडिट केली होती, तर ती व्हिडिओ आहे ना आता आपल्याला इकडे मोबाईलमध्ये पेस्ट करायची आणि ती अपलोडिंगला ठेवायची. बाकी अजून बऱ्याचशा व्हिडिओ पेंडिंग आहेत. मला काय वेळेस बरेचसे लग्न, बरेचसे कार्यक्रम, यामुळं मग एडिटिंगला पण वेळ मिळत नव्हता. त्याच्यामध्ये परत ऑफिसची कामं असतात, त्यामुळं मग हे शूट होत होतं, एडिट करायला वेळ जात होता. त्यामुळे यावेळेच्या व्हिडिओ 10-10, 15-15 दिवस उशिरा गेल्या. पण ठीक आहे, आता सगळं रिकव्हरी झालं आहे परत, कारण मी आता परत मुंबईला आलो की ऑफिसची कामं आणि एडिटिंग ह्याच्यामध्येच असतो. तर अरे चला आता थोडा वेळ काम करतो, मग थोड्या वेळात जेवूया. मस्त काल मासे आणलेत आपण, तर आज मासेच असणार आहेत. त्यामुळं खालून काय आता मच्छी वगैरे आणली नाही आहे. संध्याकाळी चिकन वड्याचे वगैरे बेत असणार आहे बहुतेक. मग तेव्हा संध्याकाळी जाऊन चिकन वगैरे घेऊन ये. पण सध्या तरी आता मासे, भाकरी आणि डाळ भात असंच खायचं आहे. संध्याकाळी मग वड्याचं पीठ आता ठेवू भिजत आणि मग संध्याकाळी वडे वगैरे बनवू काहीतरी. कारण आता आलो आहे सर, उद्या सकाळी आपल्याला निघायचं आहे मुंबईच्या दिशेने. तर त्याच्या अगोदर जरा कोंबडी वड्याचे वगैरे बेत होऊन जाऊ म्हटलं. चला या मंडळी, जेवायला या. तांदळाची भाकरी आणि इकडे हे नदीतले मासे आहेत. इकडे पात आहे, पिसलांडे आहेत, डोकरू आणि इकडे मळे, हे सगळ्या प्रकारचे मासे आहेत. पावसाळी वातावरणात खास दुपारचं जेवण. वातावरण बघा कसं झालं आहे, काळे काळे ढग आलेत. काय माहिती नाही काय गडबड होतोय का पावसाच. आवडतंय की जेवायची सुट्टी नाही? त्या पाऊस काय गडबड करतोय काय माहिती. चला दुपारचं जेवण घेऊया, भूक मस्त लागले. मस्त आहेत मासे आणि नदीतल्या माशांची चव थोडी भारीच असते. पण जा फिरून फिरून भूक पण भरपूर लागले. तर मस्त जेवूया, मग कामच करायचे आहेत. आज काही आराम नाही, कारण एडिटिंग पण तेवढीच राहिले, ऑफिसची कामं पण तेवढीच आहेत. मगाशी घरी आलो आणि मस्त जेवलो. मासे आणि तांदळाची भाकरी खास. ॲक्च्युली ह्या मे महिन्यामध्ये बऱ्याच डोहांमध्ये जाऊन आपण मासेमारी केली. ॲक्च्युली उपसणीचे मासे, तर उपसणीचे मासे खायलासुद्धा खूप धमाल येते. आणि आज गेलेलो आपण खास 55मध्ये वडापावसाठी. वडापाव खाल्ला, थोडे घरी पण घेऊन आलो. रोहित काय भेटला नाही, रोहित जाताना भेटला होता, तो बोलला घरी ये वडापाव घेऊन. वडापाव घेऊन गेलो, पण काय रोहित भेटलाच नाही. असो, तिथून मग काय गेलो नायरीमध्ये 2-4 जणांचं चिकन आणायचं होतं, अन्नाची मच्छी आणायची होती. ते सगळं घेतलं आणि मग घरी आलो. संध्याकाळी ॲक्च्युली आपल्या घरी चिकन संध्याकाळी असणार आहे, कारण आता दुपारी मासे होते. तर मग मासे आणि बाकीचं जेवण हे दुपारच्या जेवणामध्ये झालं. आता दुपारनंतर पावसाने पूर्ण तयारी केलेली दिसते. हे बघा, सगळ्या बाजूने काळे काळे असे ढग तयार व्हायला सुरुवात झाले. हे बघा, कधी पण पाऊस येऊ शकतो अशी सगळी तयारी झालेली आहे पावसाची. सूर्यदेव तर गुडूपच आहेत. मगाशी होते दुपारपर्यंत, दुपारनंतर आता घरी आल्यानंतर हे क्लायमेट झालं आहे. पावसाचे दिवस म्हटल्यावर पाऊस येणारच. दुपारपर्यंत मात्र असं काही नामोनिशाण पण नव्हतं. व्हिडिओमध्ये पण दिसत असेल तुम्हाला, पूर्ण असं क्लीन होतं. दुपारनंतर आता अचानक ढग आलेत, तर काय पाऊस आला तर येईल अशी काही गॅरंटी नाही, नाहीतर उद्या येईल. पण आता कसे पावसाचे दिवस सुरू झाले आहेत, आता थोड्या दिवसात शेतीच्या कामांना पण सुरुवात होईल. त्यामुळं मग आता पावसाळा सुरुवात तर झालीच पाहिजे. पाऊस सुरू झाला तरच बाकीची पेरणी फोडणी वगैरे आहे ना, पेरणी म्हणा, फोड आहे, बेर, सगळी शेतीची कामं सुरू होतील. असो, चला आता घरी आलो आहे, तर आता थोडंसं एडिटिंग वगैरे करतो. त्याच्यानंतर मग संध्याकाळीच भेटतो तुम्हाला. थोडी ऑफिसची कामं आहेत ती पण आवरायची. कॉल्स आलेले ते मग असे मॅनेज केले. खाली गेलो ना नायरीकडे की कसं नेटवर्क पूर्ण गायब होतं आणि मग त्याच्यानंतर बरेचसे कॉल्स येऊन जातात आणि मग घरी आल्यानंतर ते मॅनेज करावे लागतात. ते सगळं झालं आहे. आता थोडी एडिटिंग करायची, थोडी ऑफिसची कामं करायची, मग थोड्या वेळाने भेटतो तुम्हाला. संध्याकाळचे मंडळी 7 वाजून गेलेत. काळोख झालं आहे. मगाशी जे क्लायमेट झालं होतं पावसाचं, ते काय पुढे पाऊस आला नाही, मात्र ऑफिसची कामं असल्यामुळं मग उशीर झाला.
तर मग अशी कामं वगैरे आवरलेत. आता जरा चहा पिऊया, गावाकडचा कोरा चहा. आज जरा सकाळपासूनच ट्रॅव्हलिंग झालेलं. खास वडापावसाठी आपण फणसाण्यामध्ये गेलो, वडापाव वगैरे खाल्ला. रोहित काय भेटला नाही, संध्याकाळी बोललेलो त्याला आलास तर वर ये, काय अजूनपर्यंत तरी आलेला नाही. तर माझी ऑफिसची कामं आवरलेत, एडिटिंग पण मगाशी करत बसलेलो, तर ते व्हिडिओ एक्सपोर्टला टाकले आणि ती आता एक्सपोर्ट झाली की रात्री अपलोडिंगला ठेवली की माझं काम झालं, म्हणजे सकाळला अपलोड होईल. तर यावेळेस जरा व्हिडिओ पण उशिरा झाले आहेत. प्रॉब्लेम काय होतो आहे की सर्व मुलं गावाला आहेत, त्याच्यामध्ये एवढे सर्व कार्यक्रम होते आणि या कार्यक्रमामध्ये मग झालं असं की वेळच मिळायचा नाही एडिट करायला. शूट तर बरंच झालं, पण एडिट न करता आल्यामुळं व्हिडिओ थोड्याशा उशिरा जाते तुमच्यापर्यंत. सध्या कुठं होतोय? काय राजा खाली चला बिर्याणी बनवायला हां, आज पण बिर्याणीचा प्लॅन आहे. चला चला येतो लगेच. चला कामं तर आवरलेत. आज सकाळपासूनच काय वेगवेगळे प्लॅन बनत होते. दुपारी पण आपण बाजारातून काय मच्छी वगैरे घेऊन आलो नाही, कारण घरी कालचे मासे होते. तर संध्याकाळी आता चिकन पण मगाशी पम्या गेले तर चिकन आणलं आहे, तर घरी चिकन आणि वड्याचं पण बेत आहे. तर पार्टीचा पण बेत ठरला आहे, बघूया कुठे खायचं कुठे नाही ते. तर असं सगळं धावपळीचा गावाकडचे दिवस चालू आहेत. गावाला आता थोडे दिवस, मग सगळे परत मुंबईला जातील. आपण पण आता 2-3 दिवसामध्ये मुंबईला जाणार आहे आणि त्याच्यानंतर मग परत बहुतेक आता पेरणी किंवा फोड बेरला वगैरेच गावाला येऊ. पेरणीला यावर्षी जमेल की नाही माहिती नाही, पण आता बरेच दिवसाची सुट्टी झाली त्यामुळे ऑफिसची कामं पण बरीच रखडतात. काय होतं, मीटिंग्स वगैरे असतात त्या थोड्याशा मग पोस्टपोन कराव्या लागतात. ऑनलाईन काम होऊन जातं, ऑनलाईन मीटिंग्स असतील तरी होतात, पण ज्या फेस टू फेस मीटिंग्स असतात त्या राहून जातात. त्यामुळं मग त्यासाठी वेळ काढून आता पुढचे 10-12 दिवस आहे ना, गेल्यानंतरचे पूर्ण बिझी शेड्यूल असणार आहे. त्याच्यामध्ये मग ऑफिसला पण वेळ द्यावा लागतो बराचसा, त्याच्यामुळे एडिटिंग पण राहून जाते. पण मुंबईला गेल्यानंतर जेवढी जास्तीत जास्त एडिटिंग फास्ट करता येईल तेवढी करूया. असो, चला चहा प्यायला या. आजचा अर्धा दिवस फिरण्यामध्ये गेला, अर्धा दिवस कामामध्ये गेला. पण गावाकडचं वातावरण एकदम आजचं डेंजर झालेलं. वाटतं की पाऊस जोरात येतो की काय. काळे काही ढग आले होते, पण नंतर पावसाने जरासा आपला जो मन असतं ते बदललं आणि पाऊस काय नंतर आला नाही. घराचं आपलं काम पण सुरू आहे, प्लास्टरचं काम, तर ते सुद्धा चांगलं जोरात चालू आहे. त्याला 10-15 दिवस जातील अजून. म्हणजे कसं होतं, वरच्या कडा वगैरे मारायला, सज्जाचं काम करायला बराचसा वेळ जातो, कारण प्लास्टरला त्या कडा वगैरे प्रॉपर आल्या पाहिजेत, त्याला वेळ जातो. भिंती काय पटापट प्लास्टर होतात, पण त्या कडा वगैरे प्रॉपर व्हायला वेळ जातो. तर असो, चला मंडळी, आता संध्याकाळ तर झालं आहे, आता चहा वगैरे पितो, जरा फ्रेश वगैरे होतो, मग पार्टीला पण जायचं आहे. तर चला, तात्पुरत्या स्वरूपात हा व्हिडिओ ते थांबूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.